स्नेहा पोवळे आपण पाहताय एबीपी माझा। एक महत्त्वाची बातमी आहे। क्रिकेटपटू शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीनं रेल्वेच्या टीसीला चकवा दिला। तिकीट नव्हतं म्हणून नाही तर स्वतःची ओळख टाळण्यासाठी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोघंही अहमदाबादेतून मुंबईमध्ये पोहोचले ट्रेननं प्रवास करत। शिवमनं टोपी, मास्क आणि लांब बाह्याची जर्सी घातलेली होती। थर्ड एसी कोचमधून हे दोघं जण रेल्वेतून प्रवास करत होते। तिकीट दाखवताच शिवम दुबे कोण, क्रिकेटपटू का अशी विचारणा टीसीनं केली, तर पत्नीनं हा क्रिकेटपटू शिवम दुबे असल्याचं नाकारलं। टीसी पुढे गेला आणि शिवम दुबे आणि त्याची पत्नी बोरिवलीला उतरले। चाहत्यांना टाळण्यासाठी शिवमनं स्वतःची ओळख लपवली। शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसी सोबतच्या या प्रसंगाचा व्हिडिओ किंवा फोटोही नाही, पण एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास चॅट जीपीटीच्या सहाय्यानं आम्ही हे प्रासंगिक फोटो बनवलेले आहेत। हे फोटो खरे नाहीयेत। तर शिवम दुबे आणि त्याची पत्नी ट्रॅफिक टाळण्यासाठी म्हणून रेल्वेनं प्रवास करत होती। 3 टायर एसी कोचमधून ते प्रवास करत होते आणि त्याच वेळी टीसी चेक करण्यासाठी, तिकीट चेक करण्यासाठी तिथे आले आणि तिकीट पाहिल्यानंतर शिवम दुबे म्हणजे क्रिकेटपटू का अशी विचारणा या टीसींनी केली, पण पत्नीनं हा क्रिकेटपटू शिवम दुबे नाही असं सांगितलं। स्वतःची ओळख त्यांनी लपवली। रेल्वे कोचमध्ये विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी या दोघांनी सुद्धा हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। टीसी पुढे निघून गेल्यानंतर हे दोघं जण बोरिवली स्टेशनला उतरले आणि त्यानंतर ते आपापल्या निवासस्थानी रवाना झाले। आणि यानंतर आपण थेट विधानसभेत जाऊयात। गॅस टंचाई आणि खत टंचाई विरोधात सध्या चर्चा होते। उत्तरात दिसतंय